गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुना गुरु नमो नमः। आज साक्षात महान संत श्री संत जनाबाई यांच्या पावन जन्मभूमीमध्ये उपस्थित आज या सर्व सेवाभावी संस्थेच्या आम्ही वारकरी सेवाभावी संस्थेच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार गायक वादक सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात। तुम्हा सर्वांच्या चरणावर प्रथमतः या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो। आज या कार्यक्रमासाठी लाभलेले सर्व महाराष्ट्रातील या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यवाहक व सर्व सदस्य या सर्व सदस्यांच्या चरणावर विश्वस्त या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आज हा कार्यक्रम म्हणजे एक आपल्या गंगाखेड तालुक्यात बोलायचं म्हणलं तर संघटनेची स्थापना आहे। परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून गंगाखेड तालुका आणि गंगाखेड तालुका म्हणजे वारकऱ्याचं माहेर घर आहे। पूर्ण मराठवाडा म्हणजे वारकरी संप्रदायाचा एक पिंड आहे। याच्यामध्ये सर्वातला प्राण म्हणजे आपला गंगाखेड तालुका आहे। का? कारण या गंगाखेड तालुक्यामध्ये गुरुवर्य श्री संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज आदी करून सकल संतांनी या ठिकाणी हा जिल्हा खणखणून वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक जणाच्या मनामध्ये रुजवला असा असणारा हा परभणी जिल्हा आहे। या परभणी जिल्ह्यामध्ये वास्कर घराण्याच्या परंपरेमध्ये असे दोन रत्न जन्माला आले। एक म्हणजे ज्ञानेशप्रिय रंगनाथ गुरुजी परभणीकर आणि दुसरे भक्तीचे साधक श्री संत गुरुवर्य मोतीराम महाराज। या दोघांनी या जिल्ह्यामध्ये तळागाळातील खेडे वस्त्यामध्ये जाऊन हा परमार्थ टिकवला। परभणीच्या तिकडचा वेदांताचा जे काही सगळा भाग आहे ते आमच्या रंगनाथ गुरुजीने रोजवला आणि इकडं गंगाखेडच्या इकडचा सर्व भाग भक्तिमय आमच्या मोतीराम महाराजांनी चालवला। तीच परंपरा मोरी मारुती महाराज काका आदी करून सकल महाराज मंडळीने चालवत आहेत। आणि या चालवत असताना काही थोडा साधकांचं म्हणणं आलं की सगळ्या महाराजांचं म्हणणं आलं की जरा ज्ञानेश्वरीचा भर कमी आहे, ज्ञानेश्वरीकडे कोणी लक्ष देत नाही। कारण आपण स्वतः कीर्तनकार असून सुद्धा आपल्या मागे धावपळ असल्यानं आपणही ज्ञानेश्वरी वाचत नाहीत। पण प्रत्येकाने ज्याला जमेल त्यानं ज्ञानेश्वरी मात्र 100% वाचली पाहिजे। ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, तर त्या माळीची किंमत आहे। नाही तर माळीची माळ घालून काहीही उपयोग नाही। म्हणून रोज एकदा सकाळी कमीत कमी 10 मिनिटं 10 ओळ्या तरी ज्ञानेश्वरीच्या वाचल्याच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही। तर त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे। मला कळलंय, कारण आता सगळ्यांना टाइम नाही, कमी आहे। आजचा दिवस पर्व काळाचे दिवस आहेत, सगळ्यांच्या मागे कार्यक्रम आहेत। इथं असलेला प्रत्येक माणूस म्हणजे एक माणूस 10-10 हजार माणसाला हँडल करणारा आहे। प्रत्येकांना खूप टाइम महत्वाचा आहे। टाइम इज मनी। तुमच्या टाळ्या म्हणजे लवकर आटपाव यासाठी आहेत, पण माझ्या हातात माईक आल्यानंतर माहित आहे महाराज लोकांचे आणि नेते मंडळीचे 5 मिनिटं म्हणजे पांगरकर महाराज 1 तास असतो, आहे का नाही। यांचा टाइम लवकर संपत नाही, पण मी जास्त वेळ घेणार नाही। एक मनोगत म्हणून या ठिकाणी आमचे मित्र आकाश महाराजांच्या माध्यमातून गंगाखेड तालुक्यामध्ये शाखेचं या ठिकाणी स्थापना झाली आणि मी अध्यक्षांना अशी ग्वाही देतो की आज जरी हे मोजके मंडळी दिसणारे असतील, इथं हे सर्व गंगाखेड तालुक्यातील निडळ मंडळी आहेत। एका माणसानं तुम्हाला सांगितलं की 10-10 हजार माणसं जोडू शकतात असे सर्व मंडळी आहेत। येणाऱ्या काळामध्ये या 20 माणसाचे 20,000 माणसं होतील, हे तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवितो। रामकृष्ण हरी।